त्यांचं निधन झालं आणि त्यांचं जे पार्थिव होतं ते दिल्लीवरून मुंबईला आणण्यात आलं आणि चैत्यभूमी या ठिकाणी त्यांच्यावर बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजानुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले। आणि आज 6 डिसेंबर हा दिवस आहे, बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की ब्रिटिश भारतामध्ये जे सर्वसामान्य लोक होते, गरीब लोक होते, जे दलित लोक होते, त्या दलित लोकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळत नव्हता। उदाहरणार्थ विहिरी असतील तर त्या विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी दलित लोकांना तिथं प्रवेश मिळत नव्हता। स्मशानभूमी असेल त्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा प्रवेश मिळत नव्हता। मोठमोठे उपहारगृह असतील, त्याच्यानंतर हॉटेल्स असतील, बगीचे असतील, या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आणि दलितांना प्रवेश मिळत नव्हता। आणि हा खरा जो डाव होता ब्रिटिशांचा होता, कारण की ब्रिटिशांना फोडा आणि जोडा आणि राज्य करा हे धोरण ब्रिटिशांनी सुरू केलं होतं। आणि त्यामध्ये जे भारतीय लोक होते त्या भारतीय लोकांना जवळ करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं। फक्त 10% लोकांना भारतामध्ये मतदानाचा अधिकार होता आणि त्या लोकांना जवळ करून ब्रिटिशांनी हे सगळं कारस्थान रचलं होतं आणि ब्रिटिशांना आपला राज्यकारभार भारतामध्ये चालवायचा होता। आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे बारकाईने पाहत होते आणि त्यांना हे माहीत होतं की समाजामध्ये जे दलित लोक आहेत, जे सर्वसामान्य जनता आहे, जे गोरगरीब लोक आहेत, त्यांना त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे अशी खंत त्यांच्या मनामध्ये होती। आणि एक दिवस तो उजाडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारतामध्ये लेबर मंत्री होते, ऊर्जा मंत्री होते आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले कायदा मंत्री होण्याचा बहुमान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला। आणि 9 डिसेंबर 1946ला जेव्हा भारतीय राज्यघटनेचं कामकाज सुरू झालं तर 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या बारीक चिरीक गोष्टी होत्या त्याचा अभ्यास केला होता आणि संविधान तयार करताना तुम्ही जर भारतीय संविधानाचं पुस्तक जर उघडलं आणि त्याच्यामधलं आर्टिकल 15 जर वाचलं तर त्या आर्टिकल 15 मध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की भारतामध्ये कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो, कोणत्याही पंथाचा असो, वंशाचा असो, धर्माचा असो की लिंगाचा असो, स्त्री असो की पुरुष असो, त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला जाणार नाही। म्हणजे आज सार्वजनिक बगीचे असतील, उपहारगृह असतील, हॉटेल असतील, चित्रपटगृह असतील, मनोरंजनाचे ठिकाणं असतील, स्मशानभूमी असेल किंवा विहिरी असतील, तलाव असतील, तळे असतील, या ठिकाणी आर्टिकल 15 नुसार कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही अशा प्रकारची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये करून ठेवली। आणि त्यानंतर आर्टिकल 17 जर वाचलं तुम्ही तर त्याच्यामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की भारतीय समाजाला जो अस्पृश्यतेचा कलंक लागलेला आहे तो कलम 17 नुसार पुसून टाकण्याचं काम आर्टिकल 17ने केलेलं आहे। भारतामध्ये आज कोणीही स्पृश्य आणि अस्पृश्यता पाळू शकत नाही आणि जो व्यक्ती स्पृश्य आणि अस्पृश्यता पाळेल त्याला भारतीय संहिता अधिनियम कायदा 1958 नुसार 6 महिन्याची शिक्षा आणि तेव्हाचा 500 रुपयाचा दंड केला जाईल अशा प्रकारची तरतूद संविधानामध्ये करण्यात आलेली आहे। आणि आर्टिकल 18 जर वाचलं तर पूर्वी जे ब्रिटिश होते ते ब्रिटिश लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या द्यायचे, रावसाहेब रावबहादूर, दिवाणसाहेब दिवाणबहादूर, आणि या पदव्यांमुळे ज्या लोकांना पदव्या मिळाल्या त्या लोकांना विशेष अधिकार दिले जायचे। आणि आज भारत सरकारतर्फे पदव्या दिल्या जातात, त्या पदव्या कोणत्या तर भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मश्री, परंतु ह्या पदव्या ज्या लोकांना मिळतात त्यांना विशेष अधिकार मात्र दिल्या जात नाही। आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। 26 जानेवारी 1950ला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि संविधानामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचं तत्व स्वीकारण्यात आलं। पूर्वी फक्त भारतामध्ये 10% लोकांना मतदानाचा अधिकार होता आणि 26 जानेवारी 1950 नंतर जवळपास ज्या व्यक्तीचं वय भारतामध्ये 21 वर्ष पूर्ण असेल त्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आला, तो स्त्री असो की पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माचा असो। म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मताधिकारामुळे सर्व भारतीय लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला। आणि संविधानामध्ये जे गोरगरीब जनता होती, जे दलित लोक होते, त्या लोकांना संरक्षण देण्याचं काम या संविधानानं केलं। आणि शेवटी केंद्र सरकारला सुद्धा हे मान्य करावं लागलं। केंद्र सरकारनं सुद्धा आज व्याख्या केली की दलित कोणाला म्हणायचं, तर केंद्र सरकारने ही व्याख्या केली की आज कोणालाही जातीवरून दलित म्हणता येणार नाही। दलित तो आहे भारतामध्ये, दलित त्याला म्हणायचं की ज्याच्याकडे राहायसाठी घर नाही, ज्याच्या नशिबी 2 टाईमचं अन्न नाही, जो व्यक्ती फुटपाथवर राहतो तो व्यक्ती दलित।
अशा प्रकारची व्याख्या आज केंद्र सरकारनं केलेली आज कुणालाही जातीवरून दलित म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मूल्य रुजवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदर्श निर्माण केला तो आदर्श घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाभलं त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करावं. आपण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण झाला असेल. धन्यवाद. आपण उभा राहिली कोणकोणते करते अभिवादन व्हिडिओज ना सुरू आहे सुरू ठीक आहे. पैशाचं महत्व इथं नाही व्हिडिओ सुरू आहे सर आता मोबाईल घेऊन घेतला